हे जे पहिलं आता गाळाचं टाकं पाहिलं आपण, त्याच्यानंतर थोडं पुढे आलो आपण, या ठिकाणी आपल्याला अजून एक टाकं पाहायला मिळालेलं आहे. सुकण्याच्या पद्धत बघा, हे जे आहे क्लिअर आपल्याला हा जो गाळ आहे हा किती गाळ याच्यात साचलाय आपल्याला एक आयडिया येते. आणि आकार एक असा फिक्स नाहीये, या बाजूला ते फुटलंय जरासं. या पुढील रस्त्यात कोठाराच्या अलीकडे 5 छोट्या मोठ्या टाक्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो आणि कोठाराच्या पलीकडून पाण्याच्या आणखी 2 टाक्या आहेत. आणखीन थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला आणखीन काही टाकी दिसलेली आहेत. म्हणजे आता इथून टाक्यांची सिरीजच चालू झालेली आहे, कारण मला इथून दूरवरपर्यंत 1 2 3 4 5 आय थिंक 5 टाकी इथून दिसत आहेत क्लिअर. मी एक एक करून दाखवणार आहे, जवळजवळ आहेत सगळी. ठीक आहे, त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. हे पहा, सर्वोच्च माथा जो आहे तो इथं आहे आणि आपण ह्या मार्गाने पुढे चालत आलेलो आहे. आणि आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे इथलं ह्या सिरीजमधलं हे पहिलं टाकं पाहायला मिळाले. टाक्याचा आकार छोटा आहे. या ठिकाणी हे टाकं आहे, त्या ठिकाणी पोल लावण्यासाठी जागा ज्या आहेत त्या स्पष्ट दिसतात. इथंही स्पष्ट दिसते, इथे आहे. 2 पावलं चालून आलो आपण, आपल्याला हे दुसरं पाण्याचं टाकं पाहायला मिळाले. सेम आकार आहे, तेवढाच आकार आहे त्याचा. ठीक आहे, अतिशय सुंदर. हे जे टाकं आहे हे थोडं विशेष वाटतंय मला, का माहिती का, कारण याचा आकारही छोटा आहे आणि हे 2 लेअर आहेत. हे जर बघितलं तुम्ही, हा एक लेअर, हा दुसरा लेअर, अशी ही 2 लेअर आहेत. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो, कारण रेग्युलर टाक्यांसारखं दिसत नाही ते. ठीक आहे ना, 2 लेअर केलेले आहेत त्याला. सो ते मला एक वेगळेपण दिसलं म्हणून मला ते मेन्शन करू वाटलं. आता लगेच तिसरंही आहे आणि त्या टाक्या, चौथं टाकं, बरोबर चौथं, तर त्यालाही तसंच केलेलं आहे. दाखवतो मी. हे पहा, या टाक्याला सुद्धा हे 2 भाग आहेत आणि असं आहे बरोबर. आणि हे शेवटचं टाकं, म्हणजे ही जे टाक्यांची सिरीज आहे खेटून ही 5 टाकी आहेत. 1 2 3 4 5, बरोबर 5 टाकी. आणि बरोबर मागे ही इमारत आपल्याला दिसतीये. या गडावरची अतिशय ठीकठाक सुस्थितीत असलेली ही एकमेव वास्तू आहे. आणि हे त्यावेळेचं दारू कोठार आहे. आपण जवळनं पाहणार आहोत.